नमस्कार, मी मृणाल रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण बनवणार आहोत साबुदाणा कॅरेमल खीर। सर्वप्रथम कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ। त्यामध्ये 4-5 बदाम आणि 4-5 काजूचे तुकडे फ्राय करून घेऊया। आता कढईत पाव वाटी साखर कमी आचेवर कॅरमलाइज करून घेऊ। अगदी कमी आचेवर ही साखर कॅरमल करून घ्यायची आहे। मोठ्या आचेवर केली तर खिरीमध्ये कडवटपणा येतो। 15 ते 20 मिनिटे लागतात साखर कॅरमलाइज व्हायला। सोनेरी रंग आला म्हणजे साखर कॅरमलाइज झाली आहे असे समजावे। आता ह्यात फुल फॅट अर्धा लिटर हलके गरम दूध घालून मिक्स करून घेऊ। कॅरमलाइज साखर गरम असल्यामुळे दूध सावकाशपणे ओतावे। आता भिजवलेले साबुदाणा ॲड करूया आणि 7 ते 8 मिनिटे शिजवूया। साबुदाणा शिजला की काजू बदाम घालू। दोन 3 वेलची सालेसकट कुटून घालूया। तुम्ही पावडरही टाकू शकता। वरून गुलाबाच्या पाकळ्या घालू आणि मिक्स करून घेऊ। तयार झाली साबुदाणा कॅरेमल खीर। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।